कुठं गेलती का? तर तुम्हाला सांगतोय आई, आज संपलं 10व. आज संपलं 10व. आता आणखी 3 दिवस आहे. 11, 12 आणि 13 गोड पाटा. तर आजपासून ते टिकली ते कुंकू लावायला जमत नाही का? आम्ही तिकडे गेलं की लगेच का पूजा काय करायचं? काय करायचं सांग? कोणता ड्रेस घालायचा आहे? कोणता ड्रेस घालायचा आहे? तू घातलेला छान नाही का? तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये. हे बघा ओ हा ना, आजीला भाऊ झालेला आहे. तर आज आम्ही गेलो होतो रामसगावला, त्याच्यामुळे सकाळी जावं लागलं, तर व्हिडिओ घेता नाही आला. तर वापस आल्यानंतर सगळं आम्ही तिकडून आल्यानंतर एक नॉर्मली व्हिडिओ घेतलाय सगळ्यांचा, काय काय नाही. तर हे बघा इकडं आजी सोबत खेळणं चालू आहे. रात्र झाली पण झोपायचं काम नाही आहे पोरीचं. कधी झोपणार आहे तू? कधी झोपायचं? कुठं झोपती तू? आई जवळ का आजी जवळ का मम्मी जवळ? वा वा वा. हाय का तुमच्या घरात अशी एखादी पोरगी की जे अजून पण मम्मी नाही लागत, आई लागत नाही, तिला लागते फक्त आजी? आजी जवळ झोपायला आवडतं म्हणते. आजी जवळ झोपणार का? ए मम्मी, आजी जवळ झोपणार? आई जवळ झोपणार? आई जवळ झोपती का? तर तिला आवडतात आजी, त्याच्यामुळे ती आजी जवळ झोपणार आहे. आणि आजी नेमकेच आता दिवाळी वगैरे झालेली आहे आणि दिवाळीमध्ये आम्हाला एक मोस्ट ऑफ प्रश्न विचारला जात होता की म्हणजे आता दिवाळीचं सण वगैरे तुम्हाला माहिती कसं असतं, तिथं आपण नवीन कपडे वगैरे घालत असतो किंवा आपल्या स्किन वगैरे काय चांगलं असेल किंवा आपल्या केसांसाठी काय चांगलं असेल, आपण हा विचार करत असतो. त्याच रिलेटेड आम्हाला वारंवार प्रश्न येत होते कमेंट्समध्ये की दादा तुमचे स्किन एवढे चांगल्या कसं दिसत होत्या किंवा तुमच्या हेअरला तुम्ही काय वापरता. तर लास्ट टाइम आमचं एक कन्सल्टेशन झालं डॉक्टर सोबत, तर ते कुठं ऑनलाईन झालं, म्हणजे क्युअर स्किन ॲपमध्ये झालं. तर तिथं आमच्या म्हणजे तिथं आपल्याला केसांचाही प्रॉब्लेम असेल किंवा चेहऱ्याचाही प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला सॉल्व्ह करता येतो. म्हणजे डॉक्टर आपल्यासोबत चर्चा करतात, आपल्याला विचारतात तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का किंवा तुम्हाला कसला कोणत्या औषधांचा त्रास होता का, तुम्ही उन्हामध्ये किती राहतात, तुम्ही प्रदूषणामध्ये किती वेळ राहतात, हे सगळं विचारून आपल्याला एक किट तयार करून देतात. क्युअर स्किन ॲपवर आपल्याला काही फ्री सर्व्हिसेस मिळतात, जसे की काही डाएट प्लॅन मिळतात, सोबतच मंथली फॉलोअपसुद्धा मिळतो आणि पहिलं जे कन्सल्टेशन असतं ते देखील फ्री असतं इथे. आणि मेन म्हणजे इथं खूप सारे फ्री सर्व्हिसेस असतात, म्हणजे मंथली फॉलोअप घेतात फ्रीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली जी आपली कन्सल्टेशन असतं ते एकदम फ्री असतं. तिथं फक्त आपल्याला प्रोडक्टचेच पैसे द्यावे लागतात. आता आपण बाहेर गेलो तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वेगवेगळे चार्जेस द्यावे लागते डॉक्टरला, 1000 रुपये त्याची. नॉर्मली हॉस्पिटलमध्ये गेलो ना आपण, तर आपल्याला चेकअप फीस वेगळी, मेडिकल वेगळं डबल, त्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टीचे पैसे द्यावे लागतात. आणि विशेष म्हणजे एक वेळेस गेलो आणि नेक्स्ट टाइमला आपण जर तिथं याला गेलो चेकअपसाठी तर त्याचे सुद्धा वेगळे पैसे असतात ना. हा, तर इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला डॉक्टर मंथली फॉलोअप सुद्धा घेतो आणि पहिली जी कन्सल्टेशन आहे ती फ्री असतं, फक्त प्रोडक्टचं पैसे द्यावे लागतात. आता इथं 2 किट सजेस्ट असतात आपल्या स्किननुसार. आपण तुमच्या ह्या साईडने एक फोटो घेतला जातो साईडनं आणि असा सरळ एक फोटो घेतला जातो आणि त्याच्यावर अनालिसिस केलं जातं आणि त्यानुसार एक किट तयार करून भेटते. ही किट प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि डॉक्टर आपल्याला ती किट पाठवतात. आता ती 1700 रुपयाची किट येते आणि एक 2200 रुपयाची किट आहे, ज्यामध्ये जास्त प्रोडक्ट येतात आणि लवकर रिझल्ट येतं. हे 2 प्रकार असतात. तुम्हाला जी सुटेबल असेल ती तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि हे जे क्युअर स्किन ॲप आहे ते एकदम फ्री आहे, सध्या तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील आहे. तुम्हाला क्युअर इथं एक स्क्रीनवर कुपन कोड पण दिसत असेल, तो यूज केल्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप्लिकेशनची, लवकर जा डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला स्किनचा किंवा चेहऱ्याचा प्रॉब्लेम असेल तर नक्की जाऊन तुम्ही एकदा तुमचं कन्सल्टेशन डॉक्टरकडून फ्रीमध्ये घेऊ शकता. चला, काय करायचं? काय करायचं सांग? कोणता ड्रेस घालायचा आहे? कोणता ड्रेस घालायचा आहे? तू घातलेला छान नाही का? नाही आहे का? बरं ठीक आहे. हे बघा मित्रांनो, ड्रेससाठी किती काय लागलं? हो का? मग कोणता घालायचा आता? आणि पॅन्ट कोणती घालायची? हे बघा, ही पॅन्ट आणि हे शर्ट घालायचं म्हणते. जाय का मॅव तिकडं, आमच्या दीदीकडे येऊ नको. तर हे बघा आमची दीदी आता रडतीये. आता बर चल, रडायचं नाही, मग शांत बस. हा, मग मी तुला ड्रेस घालतोय. हा, हे एवढे ड्रेस आहे, जास्त ड्रेस असण्याचं आहे. ह्या पॅन्टवरचा कुठे आहे मला काय माहिती, बघ ना तूच कुठं आहे. तर
काय पाहिजे? हे काय हे शर्ट आहे ना त्या पॅन्टवरचं? हा याच्यावर का? हे याच्यावर का? हे 2 घालायचे ना. चल ठीक आहे मग. चल इकडं आपण कपडे घाल. मग आधी कपडे तर घाल नंतर गंध. हे बघा पावडरचा आहे डब्बा इथं. हे बघा मेकअप करायचा आहे तिला आता रात्रीच्या टायमाला. कुठं जायचंय का मेकअप करून? काय काढते? हळू ना जरा हळू ना. छुमत्तर कर त्याला. छुमत्तर का बंद. पावडर लावायचं डबल. हे काय आणलंय नाही तर काय आणती आता? कुठं लावू? ते लागलं तिथं का? ते नसते लावत, भिक्स लावत असते. विक्स लावून आपण थांब ना जरा. आधी काय करू, हे कपडे काढू, दुसरे कपडे घालू. कपडे नको वर करू. दुखायला का? ठीक आहे चल. कुठं गेलती का? तर तुम्हाला सांगतोय जागा आहे पोटात खायला. आई आज संपलं 10व. आज संपलं 10व. आता आणखी 3 दिवस आहे. 11, 12 आणि 13 गोड पाटा. तर आजपासून ते टिकली ते कुंकू लावायला जमत नाही का? आम्ही तिकडे गेलं की लगेच का पूजा झाल्या? तुम्ही निघले घरातून निघाले केले लगेच. अच्छा आज काय काय केलं वैष्णवी? काय नाही आज कपडे ते धुतले सगळे. तुम्हाला एक सांगतो अजून एक की 10व्याला आमची इथं जेवढं पण पाणी साठवलेलं आहे सगळं पाणी पण सांडून द्यावं लागतं नाही का? सांडून द्यावं लागतं म्हणजे कपडे बिपडे धुवून सगळं उडवून टाकावं लागतं. अंगावरचे कपडे घरातले आपल्या टाकीच रिकामे झाले सगळे कपडे. काल आज धुतले दोन्ही मी. तर सगळं आज सगळं धुवून घेऊन पाणी ओढून टाकलं होतं. तर मग संध्याकाळी म्हणजे वर्षातून 2दा धुवाच लागते. दीदी कुठं गेली होती? जेवण झालेलं आहे ना तुझं? आणि जे लागत नाही ते ठेवून दे. नाही आता ते वर काय आहे स्वयंपाकाचं? काय आहे कोणता स्वयंपाक? स्वयंपाक घेऊन जेवायला जायची नाही तिकडं? तिकडे जेवण करून आली? आज तेव्हा त्या शेळ्या पोळ्या दुपारच्या आमच्या घरी सगळ्या बाया जेव्हा देतात ना. अजून पण येते आहे सगळ्या? म्हणजे वाड्यातलं नाही आला अजून. आजी बापा तुम्ही तर अंगावर घेऊन झोपले. तुम्ही गेल्या होत्या का ना तिकडं? जाते का आजी पण कशा तरी वाखर टिकत टिकत जातात नाही का? टम्या तू आजीला घेऊन जातो का? जाती का? आजीला घेऊन जाते तिकडं. तुम्हाला सांगतो आजीला कोणी नेऊ का नाही नेऊ पण इथून समजा तरी पण 200-300 मीटर असेल तेवढं घेऊन जाते ही पोरगी त्यांना नाही का ग? कसं चालतंय आजी? कसं चालतंय सांग ना तू. आजी कसं चालतंय सांग ना. मग मला नवा ड्रेसच घालून दे म्हण तिकडे यायचं. आई तिनं 10 मिनिटं रडत होती. नवे कपडे घालून नवे कपडे हेच पाहिजे आणि सगळे पांगून टाकले. इकडे चल हे धर. हे घे नवा ड्रेस आणला सानू. चल पिल्ल्या. ते बघा नुसतं इकडे तिकडे फिरतीये. बोलता बोलता काकीला 10 दिवस झालेत आता आमच्या. सानू धर हे ना. नाही का रे? झाले पटपट दिवस गेले. तिकडे गेलं हे होत नाही पण यार नाही का? कारण मी गेलो ना ते कधी पुढंच बसेल असायचं. आमचं दोघांचं बोलणं हमखास बोलणं व्हायचं बघ. उठा ना आजी. का झोपता? काय करायचं? गप्पा मारा जराशा. मला काय येतात बाप्पा गप्पा. तोंडात रबर बघा असे कुटाने करतोय आमचा पाम्या. काय करतोय? पाडा. कसं पाडते जिट्टू? कसा? ते बघा पाड. आजीचं लोशन? चल मग आजीकडे. ते आजी बोलवायला तुला. काय म्हणा तुमचा जिट्टू पाडून देऊ का?
घाण. चल आजीकडे, मेकअप करायचं टाइम आहे चल आजीकडे चल. पिल्या काय नेल प्लेंट नेल प्लेंट नाही लावायची तिला, नाही लावायची. कुठं लावून कुठं जायचंय तुम्हाला? पण कुठं जायचं? पण पुण्यालाच का? चल ना ते आजी बोलवायला ना. ते बघ ते आजी, चल ना आजीला म्हणा आम्हाला पैसे दे आजी. भांग घेऊन चल, भांग घेऊन चल ना. हा घे रबर ते. हा चलो चलो. पावडर नको आता, नुसतं आपण झिट्टू पाडू आजीचे मस्त पैकी, नाही का? आजीला म्हणा चला की. पळू नका ना मावशी. मावशी चल. हा पडशी तुळजा नाही तुम्हाला आता. गल्ली कमी पडायली तुम्हाला फिरायला. हा आजी तर झोपल्या का? आजीला थंडी वाजायली. आजी स्वेटर आणायचं का? त्याला ते स्वेटरच पटत नाही. हो का? आजीला म्हणा स्वेटर आणायचं का तुम्हाला? थंडी वाजती तर. नको ग. हा आहे का डोले आजीला? किती अगं उठू दे त्यांना. उठायचंय, थांब जरा. उठून बसू दे ना त्यांना. किती डोळे आजीला? तिथं का लय दांगडू करायला आई. काय करावं तिला काय नाही मला तर काही समजायला नाही. उद्यापासून ते बोट, उद्यापासून शाळेत जायचा. नाटके नाही करायचे. का खात मग घे. भाऊ झाला ग, तसंच नाही करू ग आजीला. उद्या दवाखान्यात घेऊन जाऊ ग पिल्या. तसं नाही चिमटे घेऊ मग भाऊ होईल. कसे तपासते डॉक्टर? कसे तपासते? माझं घी हे माझं घी मग गेलं ते आणून. आत्याला तर बसू लागली. आता मी इंजेक्शन देऊ लागली. दुसऱ्या आजी कोणाच्या आहे पम्या? कोणाच्या आहे त्या आधी? दुसऱ्या आजी कोणाच्या आहे? तुम्ही कुठे गेल्या होत्या? घरी घ्या. हा तिथं आल्यावर म्हणे तुम्ही कधी आल्या म्हणे. कधी आल्या तुम्ही? कुठे गेल्या होत्या? कुठे गेल्या? तुला नेलं नाही ते ना. आज आम्ही गेलो होतो रामज. उठूनच सांभाळणं लागलं असतं म्हणे. नेला असतं मी पण म्हणलं नको तिथं. लेक निघताही पण होती ना. पाहुणी मध्ये आणि आणलं तुमचं. कोणती पाहुणी? पिलोची सासू दिला मध्ये. पिलो आले का? नाही आमचं पिलो झोपी गेलो होते. मला पिल्लू म्हणते. तुम्हाला सांगतोय सकाळी लवकरच गेलो होतो रामसगावला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ घेता नाही आला. तर रामसगावला जाऊन म्हणजे पूर्ण दिवसच गेला. 2 वाजेला आलो नाही आम्ही. होय 2 वाजेला. हो तुम्ही 2 वाजले. हा तिकडचं सगळी विधी पूर्ण करू. काहून? मग आजीला आपल्या कान ऐकायला येणार नाही ना. आपल्या आजीला ऐकायला येणार नाही ना. हा आता आहे. आजीला म्हणा शाळेत येसाल का माझ्यासोबत? तुला सोडायला येतील ना आजी? नको ना पाम्या. एवढी मुग्गी आहे का तू? ए पोरी. ते बघा अशा प्रकारे त्यांचं दांगडू चालू असतो. आता किती वाजेला झोपणी? झोपली नाही काय करू? झोपली नाही, फक्त 5 मिनिटं झोपली तू. लागलो रे मला. भाऊ होईल ना. सॉरी म्हण आजीला. आजीला सॉरी म्हण. हा ना आजीला सॉरी म्हण ना. हा हा सॉरी म्हण आजीला. म्हणणं सॉरी. चांगले फटके खाणार आहे ही पोरगी. सॉरी. टप्पू टप्पू. अशी कानातली देऊ माझी तुला? देऊ? घ्यायचे गाईच्या कानातले. गाईच्या कानात किती छान छान. तुझ्या तर कानात पण नाही पमे. तुझ्या आहे का बघ बरं. तुझे दे बरं कानातले आजीला. घ्या आजी तिच्या कानातले. आजी
तिच्या कानातले काढून घ्या. घ्या काढा तिच्या कानातले. घ्या. मी त्या कापून देते कानाजीच्या. तुझे देते का दीदी? द्यायचं म्हणलं तर काही नाही, काही द्यायला बसली आजी ती. नको दीदी, कान दुखल आजीचा. तसं नाही केलं पाहिजे. हा, छान छान बांगल्या. आजी तुमच्यापैकी आता निताईचे 2, रोहिणीताईचे 2 आणि ह्या आम्ही 4. आमच्यापैकी कोणते लेकर तुमच्या पैसे झोपायचे मला सांगा बरं. तुम्ही सारे झोपते हिचे एवढं होतं का काही? हिचे एवढं नाही का? हिचे एवढं कोणीच नसन आजी. हा, ही यायला आणि त्या नीता सासूला इतका जीव लावी ती. मी तर म्हणतो त्याची बहिणीचे काय करू मला तेच वाला अंदाज आहे. पहा ना, आजीजवळ झोपायचं. तुझ्या पाठची पोरगी अशीच होती. हो ग, अशीच होती का? कशाला काढते कांगो? मी तर म्हणली तू त्या तिच्या नावानच हाका मारी जाय. काय नाव होतं तिचं? परभा. परभा नाव आहे का तुझं? ए परभा, परभा. ते आजी बघ तुला काय म्हण. कधी येईन तू? राहू दे ना माय. होय तिकडे. तरी पण ठेवा ना. नाही ती नाही कुठं नाही, काढी ती? रडायचं नाही. काही नाही करत आजी. इकडे मी उगा जुटू घालते. कसा राग येतो बघा लगेच. घाल जुटू. इकडे इकडे बाई मी जुटू घालते ना. जा भाई जा, आजी तशाच करते तुला. देऊन टाक, जाऊ दे आजीचं. आपल्या ठेवून नावा इकडे ते ऐकून घ्या. तुझा नाव घेतो नावा. जुटू घालते मी तुला इकडे.